नमस्कार मंडळी, आज आपण परत आलोय महावीर स्क्वेअर नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये। तुम्हाला मी आता काही एक फ्लॅट दाखवला होता, तो फ्लॅट वेगळ्या अँगलचा होता। आता हा परत वेगळ्या अँगलचा फ्लॅट आहे। वेगळ्या अँगलचा म्हणजे खूप चांगला फ्लॅट आहे। येथे ॲक्च्युली 4 लिफ्ट आहेत। पॅसेज जर बघितलं तर खूप मोठा पॅसेज आहे। हा 2 BHK आहे, पण याला हा मोठा स्पेस तुम्हाला ऑलरेडी वापरायला मिळणार, कारण पुढे समोर एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे। एवढा मोठा स्पेस तुम्हाला ऑलरेडी याच्यामध्ये मिळेल। 770चा कार्पेटचा फ्लॅट असणार आहे। आणि हा इमिडिएटली आल्यानंतर तुम्हाला हॉल मिळतोय। हॉल ह्या साईडला तुमची डायनिंग आहे। हॉलची साईडही तुम्ही बघू शकता। फ्लॅटमध्ये प्रकाश किती आहे तेही बघू शकता। आणि सगळ्यात युनिक पॉईंट ह्या फ्लॅटचा ही तुमची एवढी मोठी प्रशस्त अशी बाल्कनी आहे, जी तुम्हाला दिवसभर बोर होऊन देणार नाही, कारण की बाल्कनीची जागा जर बघितली तर खूप मोठी आहे। नंबर 1। नंबर 2, जेव्हा आपण बाल्कनीमध्ये बसणार आहात त्यावेळेला तुम्हाला दिसणार हा ठाण्याचं संजीव गांधी उद्यान, ज्याच्यामध्ये तुमचे डोळे दूर दूर दूरपर्यंत फक्त 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 ग्रीनरीकडेच जाणार। आणि तुम्ही ह्या साईडला ज्या वेळेला असणार आहेत, फक्त शुद्ध हवा घेण्यासाठी तुम्ही दिवसभर जरी बाल्कनीमध्ये राहिलात तरी खूप सुंदर आहे। आणि तुमच्या हॉलमध्ये जरी बसलात तरी तुम्हाला फक्त शुद्ध हवाच घ्यायची। खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे। आणि जेव्हा खाली बघण्याचा तुम्ही प्रयत्न करणार तेव्हा इथे असणाऱ्या ॲम्युनिटीज तुम्हाला दिसते। म्हणजे बिल्डरनं काय केले, निसर्गरम्य वातावरणाला लागूनच सुसज्ज ॲम्युनिटीज, जवळजवळ 160 ॲम्युनिटीज दिलेले आहेत। इथे लहान मुलांसाठी डे केअर टाईप, तुमचे जर मुलं असतील तर तुम्ही डे केअरमध्ये कामाला जायचे तर खालच्या खालीच कॉम्प्लेक्सला सोडू शकता। म्हणजे सगळ्यात पहिलं लहान मुलांना इथे ठेवण्यासाठी डे केअर टाईप त्यांनी बनवलेलं आहे। बुजुर्गांना इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स वगैरे पाहिजे त्यासाठी 24/7 डॉक्टर ठेवलेले आहेत। तुमचे गेस्ट आले त्याच्यासाठी त्यांनी इथे परत त्या पद्धतीचं गेस्ट रूम पण बनवले। असा हा पद्धतीचा फ्लॅट असणार आहे। 770 ह्या फ्लॅटचा कार्पेट आहे। आणि त्यामुळे हा फ्लॅट खूप सुंदर आहे। म्हणूनच मी मग अशा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की आता फक्त हा व्ह्यू चेंज होता। तो जो पलीकडल्या साईडचा जो फ्लॅट आहे त्याचा व्ह्यू तुम्हाला सिटी व्ह्यू किंवा मानपाडा व्ह्यू किंवा तुम्ही टिकूजुनवाडी रिसॉर्ट व्ह्यू होता। पण हा जो फ्लॅट आहे, हा जो व्ह्यू होता, हा कम्प्लिटली येऊर फेसिंगचा हा व्ह्यू होता। 770 कार्पेटचं घर। आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली किचन येते। किचनमध्ये जरी आपण आलो तर जेवण बनवताना परत आपण बाल्कनी दिलेली आहे। म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये खासियत काय आहे की तुमच्या हॉलला बाल्कनी, तुमच्या बेडरूमला बाल्कनी, तुमच्या किचनला बाल्कनी, तुमच्या ड्राय एरियाला बाल्कनी तुम्ही आला तर तुम्ही निसर्गातच दिसणार आहात। ते जर तुम्हाला इथं एक थोडंसं पॉन्ड पण बनवलेलं नाही, तो आर्टिफिशियल नाही आहे, तो ओरिजिनल आहे। सो आज तुम्हाला हा जो फ्लॅट आहे ना, ह्या निसर्गामुळे हा खूप सुंदर आहे। आणि ठाण्यात आहे हा फ्लॅट, म्हणजे ठाण्याच्या बाहेर नाही, ठाण्यामध्येच ह्या पद्धतीचा फ्लॅट आहे। हा खूप सुंदर फ्लॅट आहे। चांगल्या पद्धतीनं त्याला कन्स्ट्रक्शन केले, वेस्टेज त्याच्यामध्ये खूप कमी आहे। लेआउट फ्लॅटचं खूप सुंदर आहे। ज्यावेळेला बाहेर येतो त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला परत हे बाथरूम आहे। बाथरूम नंतर परत तुम्ही जेव्हा ह्या साईडने याल तर ड्राय स्पेस त्यांनी दिलेला आहे। तर ड्राय स्पेसला मात्र तुम्हाला इकडे निसर्ग दिसत नाहीये। पण तुम्ही जर किचन बघितलं, तुम्ही जर हॉल बघितला, हवा बघा, हवाचा फील। आता मी बाथरूममध्ये ज्यावेळेला बाहेर येतोय त्यावेळेला मला इथे हवा लागते, इथे मला हवा लागते। इतकी हवा आहे या फ्लॅटमध्ये की खूप सुंदर हवा आहे। आणि त्यानंतर आपला हा एक कॉमन बेडरूम आहे, जिथे ह्या पद्धतीनं बनवलेलं आहे। त्याच्यानंतर इथं वॉर्डरोबसाठी स्पेस आहे। परत तुमच्या कॉमन बेडरूमला पण बाल्कनी स्पेस प्रॉपर दिलेला आहे। तुम्ही आता ही स्टँडिंग बाल्कनी म्हणून तुम्ही वापरू शकता। आणि इथे परत तुमचा आहे तोच निसर्ग ह्या साईडला दिसणार आहे। सो हे जे फ्लॅट आहेत हे सगळे तर हे निसर्गाला लागूनच आहेत। आणि खूप मोठं कॉम्प्लेक्सही नाही आहे, छोटंसं कॉम्प्लेक्स आहे। 25 माळ्याची बिल्डिंग आहे, पण ॲम्युनिटीज देताना त्यांनी जवळजवळ त्या सगळ्या ॲम्युनिटीज दिलेल्या नक्कीच आहेत। आता हा तुमचा बेडरूम, मास्टर बेडरूम आहे। ही मास्टर बेडरूमची साईज आहे। हा त्याला एवढा मोठा फायर एरिया दिलेला आहे, जो तुम्ही बघू शकता। वॉलड्रॉप तुम्ही टाकू शकता किंवा वॉकिंग वॉलड्रॉप तिथे टाकून द्या। त्याच्यानंतर परत तुमचा हा बेडरूम झाला। विशेष म्हणजे हे जे फ्लॅट आहेत ना सगळे, हे सगळे फ्लॅट ईस्ट वेस्ट आहेत। आपले सगळे फ्लॅट ईस्ट वेस्ट आहेत। मेट्रोला जवळ आहेत, मानपाड्याला जवळ आहेत, ठाणे शहरापासून जवळ आहेत। येणाऱ्या बोरवली टू जो ठाणा रोड टनल होणार आहे, म्हणजे ते बोगदा होणार आहे, त्या बोगद्यापासून पण अगदी बोगद्याला लागूनच आहे। तर भविष्यात
मला असं वाटते हा चांगलं लोकेशन पण होईल मोठं. आता हा लास्ट बेडरूम आहे, त्याची बाल्कनी जर तुम्ही बघितली तर प्रशस्त असते, 5 फुटाची बाल्कनी तरी ही कमीत कमी नक्कीच आहे. आता इथे कसं आहे, इथे आपल्याकडे काही फ्लॅट रेडी पण आहेत, काही फ्लॅट तुम्हाला डिसेंबरपर्यंत मिळणारे पण आहेत. जर इथं बघितलं तर तुम्हाला 3 BHK फ्लॅट पण आहेत, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट आहेत. तर अशा पद्धतीचं हे कॉम्प्लेक्स, अशा पद्धतीचं हे घरं असणार आहेत. इथे रेडी घरं पण आहेत, काही डिसेंबरमध्ये पोझिशनवाले घरं पण आहेत. फक्त तुम्हाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ना ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा, तर मला असं वाटतं तुम्ही मला एकदा ते बघण्यासाठी एकदा आमच्याकडे या आणि आम्हाला जरूर फोन करा. फोन केल्यानंतर आम्ही तुम्हाला ह्या फ्लॅटला साईटवरती नक्की घेऊन येऊ. ठाणा स्टेशनपासून याचं अंतर जर बघितलं तर ते खूप दूर नाही आहे, जास्तीत जास्त 7 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे. आता सध्या अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे आणि ठाण्यामध्ये भविष्यात डेव्हलपमेंट होणारच आहे. तुम्हाला जर हा फ्लॅट आवडत असेल ना तर मला फोन करा. म्हणूनच मी कायमचं म्हणतो, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. स्वागत प्रॉपर्टीला एकदा भेट द्या आणि तुम्हाला हा फ्लॅट आम्ही नक्की त्यावेळेला दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.